मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाचपोहरने केला लाखो रुपयांचा घोटाळा, पोलिसात तक्रार। मारेगाव येथील कृषी उपज महिला शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मध्ये 14,50,000 रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाचपोहर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मारेगाव पोलिसात लेखी तक्रार देण्यात आली आहे। कंपनीच्या अध्यक्षा सौ संगीता सोनुले, सचिव सौ अर्चना मांढरे आणि सौ उज्ज्वला चंदनखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुमारे 850 महिला भागधारकांचे 9,35,000 रुपयाचे भांडवल आणि शासनाचा 10,000 योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानासह एकूण 17 लाख रुपये कंपनीच्या खात्यात जमा होते। या खात्यांच्या व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी सीईओ महेश पाचपोहर यांच्याकडे होती। विश्वासामुळे त्यांच्याकडे स्वाक्षरी केलेले चेकबुकही देण्यात आले होते। दरम्यान संचालक मंडळाने खात्यांची तपासणी केली असता 17 लाखांपैकी 14,50,000 रुपये संशयास्पद रीतीने खर्च दाखवल्याचे समोर आले। तसेच पंजाब येथील पुरवठादाराकडून कोल्ड स्टोरेज यंत्रसामग्री खरेदी करताना प्रत्यक्षात कमी किंमत असताना अधिक रक्कम अदा करणे, संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय रक्कम नातेवाईकांच्या खात्यावर वळवणे आणि सोयाबीन विक्रीच्या हिशोबात तफावत असणे असे गंभीर आरोप महेश पाचपोहर यांच्यावर ठेवण्यात आले आहेत। महिला बचत गटांच्या कष्टाच्या पैशातून उभारलेल्या या संस्थेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि घोटाळ्याची रक्कम वसूल करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। या प्रकरणाने मारेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संदीप देवाडकर, कृषी उपज महिला प्रोड्युसर कंपनीमध्ये मी डायरेक्टर म्हणून काम करत आहे आणि मी कोषाध्यक्षाच्या पदावर होती। त्यानंतर मला कंपनीमध्ये घोड चालू होता, शेतकऱ्याची लुटमार होत होती। ते मी महेश नामदेव पाचपोहर यांना म्हटलं की तुम्ही कसा काय शेतकऱ्याचा घोड करत आहे, त्यामुळे मला पदावरून काढण्यात आलं। नंतर शबरी आदिवासी विकास महामंडळाकडून 93 लाख आले आणि गौराडा मायनिंग ऑफिसजवळ आम्ही प्रदीप मुके यांच्या शेतामध्ये गोडाऊन कंपनी उभी केली। त्या कंपनीमध्ये सगळा कारभार महेश नामदेव पाचपोहर बघत होता, महिलांच्या डायरेक्टरच्या सह्या घेऊन जात होता आणि त्या याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं का 32 लाखाची जी कोल्ड स्टोरेज रूम होती ती 7 लाख यांच्या नातेवाईकाच्या अकाउंटला आले असं जाणवलं। त्यांनी ते आम्हाला चेक वगैरे पाठवले। तरुण शर्मा नावाचा तो पंजाबवरून व्यक्ती आहे, त्यांनी पाठवले। त्यानंतर आम्ही चौकशी चालू केली, आढळलं की आमच्या अकाउंटमधले सुद्धा पैसे अफरातफर झालेले आहे। जवळपास 22-23 लाखाची अफरातफर झालेली आहे। तरीसुद्धा या शबरी आदिवासी महामंडळाकडून आम्हाला तो फंड परत करायचा आहे। त्यांचे बाकी हप्ते थकबाकी आहे। त्यांनी आम्हाला वारंवार नोटीस पाठवत आहे, तरी लवकरात लवकर त्याची चौकशी करावी आणि महेश नामदेव पाचपोहरकडून रेकॉर्ड घेऊन आमच्याकडून रेकॉर्ड घेऊन तुरंतली आम्हाला न्याय मिळावा। आणि महिलांना सुद्धा धमकी देत असते वारंवार, त्याची तुम्हाला बघून घेतो तुम्ही अशा कशा। आणि आता आम्ही जिल्ह्यावरून उमेदमार्फत आम्हाला फोन आले की आता आपण व्यवहार चांगला करायचा आणि सुरळीत करू, याच्यासाठी मला अध्यक्षपदावर नेमलं गेलं आणि संगीता कुंभरे या हिला सचिव म्हणून नेमण्यात गेलं। बँकेची काम तर बँकेतसुद्धा यांनी लेटर दिलं आणि धमकी देत आहे कुंभरे ताईला की अशा कशा तुम्ही पदावर झाल्या बा, तर लवकरात लवकर चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळावा हीच एक विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार, मी कृषी उपज महिला शेतकरी प्रोड्युसर कंपनीची डायरेक्टर आहे। आमची गौराडा मायनिंग ऑफिसमध्ये अशी कंपनी आहे। आम्हाला 93 लाखाचा फंड आलेला आहे शबरी विकास महामंडळाकडून आणि आमच्या कंपनीमध्ये फ्रॉड झालेला आहे आणि महेश नामदेव पाचपोहर यांना CO पदावर आम्ही नेमणूक केली होती। यांनी आमचा फ्रॉड केलेला आहे, तर त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि आम्हा महिलांना न्याय मिळावा हे आमची विनंती आहे।